नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकताच 22 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत NMMS परीक्षा या ठिकाणी घेण्यात आलेली होती. तर या परीक्षेची अंतरिम संभाव्य उत्तरसूची या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत देण्यात आलेली आहे. तर या अंतरिम उत्तरसूचीचे जे उत्तरे आहेत ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर सर्वात प्रथम आपणाला या ठिकाणी आपल्या जवळ असलेली जे आपण उत्तरपत्रिका जी आपल्याजवळ आहे ती उत्तरपत्रिका जवळ घ्यावयाची असणार आहे. दोन्ही उत्तरपत्रिका आपणाला जवळच ठेवायच्या आहेत. तर सर्वात प्रथम आपण या ठिकाणी मॅटची उत्तरसूची या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजेच बौद्धिक क्षमता चाचणीचा जो काही उत्तरे आहेत ती उत्तरे आपण सर्वप्रथम पाहणार आहोत. यामध्ये प्रश्न क्रमांक 1 जे उत्तर असेल ते पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. 2चं उत्तर हे पर्याय क्रमांक 2च असेल. प्रश्न क्रमांक 3चं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. तर प्रश्न क्रमांक 4चं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 हे असणार आहे. 5चं उत्तर हे पर्याय क्रमांक 2. 6, 3, 7, 3, 8, 2, 9, 2, 10, 4, 11, 1, 12, 3, 13, 3, 14, 4, 15, 2, 16, 4, 17, 3, 18, 3, 19, 1, 20, 2, 21, 4, 22, 3, 23, 4, 24, 2, 25, 1, 26, 2, 27, 3, 28, 1, 29, 1, 30, 3, 31, 3, 32, 3, 33, 2, 34, 1, 35, 4, 36, 2, 37, 3, 38, 3, 39, 1, 40, 4, 41, 3, 42, 1, 43, 4, 44, 3, 45, 2, 46, 4, 47, 4, 48, 3, 49, 2, 50, 4, 51, 3, 52, 2, 53, 1, 54, 4, 55, 3, 56, 2, 57, 4, 58, 4, 59, 2, 60, 2, 61, 4, 62, 2, 63, 4, 64, 4, 65, 3, 66, 2, 67, 4, 68, 2, 69, 4, 70, 4, 71, 4, 72, 3, 73, 2, 74, 3, 75, 1, 76, 3, 77, 2, 78, 1, 79, 2, 80, 2,
81 1 82 2 83 4 84 4 85 1 86 2 87 2 88 4 89 1 90 2. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बौद्धिक क्षमता चाचणी 22 डिसेंबर 2024 रोजी जो पेपर झालेला आहे त्याची या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत जी उत्तरसूची या ठिकाणी देण्यात आलेली आहे, ही उत्तरसूची आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. तर आता आपण आपले जे काही प्रश्न बरोबर आलेले असतील ते एक वेळेस काउंट करायचं आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपणाला जे काही गुण मिळालेले असतील ते गुण आपण या ठिकाणी लिहावयाचे असणार आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी काही प्रश्नांची उत्तरे समजा आपली वेगळी आलेली असतील आणि ते उत्तर आपणाला बरोबर आहे असं वाटत असेल तर ते उत्तरसुद्धा आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला त्या पद्धतीने कळवू शकणार आहोत. तर त्यासंबंधी आपण कशा पद्धतीनं प्रोसिजर करावयाची आहे त्यासंबंधीसुद्धा एक नवीन व्हिडिओ आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. नक्कीच सदरील व्हिडिओ हा आपणाला आवडलेला असणार आहे. व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व त्याच पद्धतीने अशाच पद्धतीचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आणखीनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.